अखिल भारतीय मानव संहिता व आरोग्य सेवा समितीच्या वतीने धुळे नवनियुक्त मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार। तर आयुक्तांचे अखिल भारतीय मानव संहिता व आरोग्य सेवा समिती अध्यक्ष अंकुश सोनवणेंना आरोग्य शिबिर घेण्याचे आव्हान। याबाबत अधिकृत असे की धुळे मनपाचे नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार आज अखिल भारतीय मानव संहिता व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष अंकुश भाऊ सोनवणे व सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार केला। तर आरोग्य सेवा समिती ही गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरामध्ये अनेक प्रकारचे कार्य करीत असून समाजात आपण काही देणे लागते म्हणून आरोग्य सेवा व व्यसनमुक्ती जनजागृतीचे काम करत आहे। या समितीच्या अंतर्गत धुळे मनपा व अखिल भारतीय मानव सहायता व आरोग्य सेवा समितीच्या संयुक्त विद्यमानाने एक समितीचे गठन मागील काही वर्षापूर्वी धुळे मनपाच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळेस तत्कालीन आयुक्त दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती स्थापन करण्यात आली। त्यानिमित्ताने धुळे शहरात डेंग्यू मलेरियाचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य प्रकारचे आरोग्य शिबिर जनजागृती या समितीच्या माध्यमातून करण्यात आले। मागील काही वर्षापूर्वी ही समितीने कोरोना काळात देखील अनेक प्रकारचे कार्य केले, अनेक रुग्णांचे प्राण वाचवले। आता देखील समितीचे अध्यक्ष अंकुश भाऊ सोनवणे व संस्थेचे सदस्य डॉक्टर आणि अन्य टीम सोबत घेऊन धुळे शहरात आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांना त्यांच्या ऑपरेशनसाठी बाहेरगावी पाठवून अन्य ठिकाणी पाठवून मोफत दरात या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। समितीच्या माध्यमातून अनेक जणांचे प्राण या ठिकाणी वाचले। तर पुढील काळात देखील अशा पद्धतीचे कार्य या समितीच्या माध्यमातून केले जाईल असे आवाहन नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांनी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांना आवाहन केले असून त्यानिमित्ताने नवीन पदभार सांभाळणारे आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार या ठिकाणी आज माजी नगरसेवक सभागृह नेते राजेश पवार, संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे ऑडिटर शरद सोनवणे, डॉक्टर संजय महाले, सौ कीर्ती महाले, प्राध्यापक जितेंद्र पगारे सर, नाभिक मंचचे संपादक भगवान चित्ते, चिंतामण सिरसाट, लोकेश सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सत्कार केला। तर संस्थेच्या माध्यमातून सौ शारदा सोनवणे यांनी आभार व्यक्त केले। आज धुळे शहरामध्ये धुळे महानगरपालिका आणि आरोग्य सेवा समितीमध्ये बऱ्याच वर्षापासून आपण काम करत आलो। महानगरपालिकेशी निगडीत असून कर्मचारीच्या माध्यमातून एक एनजीओच्या माध्यमातून आपण आरोग्याविषयी बरेचसे काम करत आलो सर। जसं मागच्या 2 वर्षापासून डेंग्यू मलेरियासाठी आपण इथे एक मोठे अभियान राबवण्यात आलं होतं। मॅडमांनी त्यासाठी एक गाडीची व्हॅनची आपण संस्थेच्या माध्यमातून घेऊन तिचा प्रचार फेरीसाठी वगैरे बरंचसं काम केलं। कोरोना काळामध्ये पण बरेचसे आपण काम करण्यात आलेले आहे। आताही पुढे आपण आल्यापासून तर पुढे काम असंच चालूच राहील आणि असंच महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्याविषयी जे असतील जनजागृती करून धुळे शहरामध्ये बरेचसे आपण काम करू शकतो। या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना एक विनंती करतो की आपण आमच्या समितीचे आता नवीन अध्यक्ष झाले असून मागील काळामध्ये दगडे मॅडम अध्यक्ष असल्यामुळं आता या वर्षापासून तुम्ही आम्हाला या संस्थेच्या अंतर्गत सहभाग द्या। धन्यवाद।